वृंदा, काय झालं? अशी का बघतेस? हरीश, माझे दागिने सुवर्णाताईंनी घातले. काय? पक्की खात्री आहे तुझी? अरे हो, मला माझे दागिने ओळखता येतात. आत्ताच्या आत्ता जाऊन काढून आणतो, थांब. हरीश, एक मिनिट. ठीक आहे ना, माझ्या नंदेनेच घातले. अगं पण तुझे दागिने आहेत ते. हरीश, म्हणजे या एका गोष्टीची खात्री आहे की दागिने घरातच आहेत. प्रसाद, आज माझे दागिने सुवर्णाताईंकडे. आता मी तिला जाताना पाहिलं, सगळे अंगावर घालून जात होती. तू ही गोष्ट खात्रीने सांगू शकतेस? अरे म्हणजे काय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणखीन एक गोष्ट खात्रीने सांगू शकशील? तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही? प्रसाद, ऑफकोर्स आय लव्ह यू. मला आत्ताच्या आत्ता इथे सगळ्यांसमोर मिठी मार. काय झालं? म्हणतेस ना आय लव्ह यू? आहे ना प्रेम माझ्यावर का नाहीये? अरे प्रसाद, असं का वागतोयस तू? प्रसादीच्याशी भांडत तर नाहीये ना? जाऊ दे, नवरा बायकोच्या भांडणात आपण बोलणं बरोबर नाही. वेड्यासारखा हट्ट का करतोयस? नाही, असं चांगलं नाही दिसत प्रसाद. कशाला हवी असते? कशाला? हा, हे दागिने विकून ना प्रसादला नवीन दुकान काढून देणार असेल ती. शक्यता आहे की मग घर. म्हणजे या चाळीपासनं माझ्या प्रसादला ती दूर घेऊन जाणार. तर मी हरीशचा हात धरला म्हणून तुम्हाला मिठी मारायला सांगितली? प्रसाद, प्रसाद, अरे तू असं का वागतोय? मला तुझं तोंड नाही बघायचं नाहीये. प्रसाद, प्लीज ऐक. प्रसाद, प्रसाद, अरे ऐकून घे प्रसाद. अरे प्रसाद, झालं का तुला? हा का रागाने निघून गेला? भांडले का काय दोघं? तसं असेल तर बरंच आहे. ते तुझेच दागिने, मला काय करायचंय? मी तुला तुझे दागिने देते, पाहिजे तर माझेही देते, पण त्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावं लागेल. काय? माझा मुलगा. आई, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? व्यवस्थित कळ. तसंही तुझं आणि माझ्या प्रसादचं काही फारसं चांगलं पटत नाही, तर तुझ्या बरोबर सुखी असूच शकत नाही ग. त्याला तुझ्यासारखी चढेल बायको नको, अत्यंत साधी सोजवळ अशी मुलगी पाहिजे बायको म्हणून. ती मी शोधेन. तू फक्त माझा मुलगा मला परत दे. आई, मी तुमचा मुलगा घेतला नव्हता, तो मी घेऊच शकत नाही. कारण प्रत्येक मुलाच्या मनात आईचं एक वेगळं आणि खूप महत्वाचं स्थान असतं, आणि ते नेहमी आईचंच राहतं. मी बायको म्हणून तुमचं किंवा एखाद्या आईचं स्थान कधी घेऊच शकत नाही. बाबा, बांगडी हरवली. काय? बांगडी हरवली? अशी कशी काय हरवलीस? अशी कशी काय हरवलीस? भाऊ, आता वृंदानी विचारल्यावर काय सांगणार तिला? सतत तिला पाठीशी घालत असता म्हणून डोक्यावर बसली. माझ्या प्रसादची भांडली ती. सोन्यासारखं लेकरू, पण त्याची कदर नाही तुम्हाला. तुम्हाला फिकीर आहे त्या सोन्याच्या दागिन्याची. प्रसाद घराबाहेर पडत होता तेव्हा ती म्हणाली, जा खुशाल, चालता हो. बरोबरच आहे हो. त्या बापाचं घर आहे ना, तिच्या हुशाऱ्या चालणारच, पण मी माझ्या प्रसादला उपऱ्यासारखा त्या घरात नाही राहू देणार. एकटाच फिरत असेल.